प्रकरण क्रमांक 29 गणितीय कोडी। नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण जादुई जंगलात फिरायला जाऊया। पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांच्या पानाचा सळसळ आवाज ऐकू येतोय का? पहा, किती सगळे प्राणी एकत्र जमले आहेत। मला वाटतं जंगलात बैठक सुरू आहे। चला आपणही जाऊन पाहूया। जंगलात प्राण्यांची सभा भरली। हत्ती, वाघ, कोल्हा, काळवीट, गेंडा, झेब्रा, जिराफ, हरिण हे प्राणी जमले। राजाची वाट बघत होते। तेवढ्यात जंगलाचा राजा सिंह ऐटीत आला। जिराफाने सर्वांचे स्वागत केले आणि सभा सुरू झाली। राजा जंगलात घडलेल्या गोष्टी प्राण्यांकडून ऐकून घेऊ लागला। राजाने सर्व अडचणी सोडवल्या आणि जंगलातील वेगवेगळी कामे सर्वांना विभागून दिली व ती वेळेत पूर्ण करण्याची ताकीद दिली। वाघाने सर्वांचे आभार मानले आणि सभा संपली। तर मित्रांनो, आता तुम्हीही त्या बैठकीला हजर होता, तर सांगू शकता का एकूण किती प्राणी त्या बैठकीत उपस्थित होते? बरोबर, त्या बैठकीत एकूण 9 प्राणी उपस्थित होते। आता पुढचा प्रश्न, त्या बैठकीत शिंगे असलेले एकूण किती प्राणी होते हे आठवतंय का? बरोबर उत्तर, 2 प्राणी शिंगे असलेले होते। तुम्ही सगळेजण सांगू शकता का त्या बैठकीत एकूण सर्व प्राण्यांच्या डोळ्यांची संख्या किती होती? त्या बैठकीत एकूण 9 प्राणी होते आणि प्रत्येक प्राण्याचे 2 डोळे असतात, म्हणून 9 गुणिले 2 बरोबर 18, म्हणून एकूण 18 डोळे होते। वाह, मजा आली ना? मित्रांनो, तुम्हाला कोडी सोडवायला आवडतात का? चला तर मग आता करूया बेरीज आणि वजाबाकी झुंज हा छोटासा खेळ। आपल्याला टेडी बेअरच्या डब्यातील योग्य संख्या शोधायची आहे। उत्तर मिळाल्यावर त्या टेडी बेअरच्या हातातील क्रमांक कार्ड काढून टाका। चला सुरुवात करूया। सर्वप्रथम चौकटीच्या डाव्या बाजूचे उदाहरण सोडवूया। 7 वजा 2 बरोबर 5, म्हणून 5 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। आता 5 अधिक 4 बरोबर 9, 9 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। त्यानंतर 9 वजा 5 बरोबर 4, म्हणून 4 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। आता 4 अधिक 0 बरोबर 4, पुढे 4 अधिक 1 बरोबर 5, म्हणून 1 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। आता वरच्या बाजूला पाहूया। 7 अधिक 2 बरोबर 9, क्रमांक 2 असलेला 1 टेडी बेअर काढून टाका। 7 वजा 0 बरोबर 7, 0 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। आता उजव्या बाजूचा भाग सोडवूया। 7 वजा 5 बरोबर 2, 2 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। 2 अधिक 0 बरोबर 2, 0 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। 2 अधिक 4 बरोबर 6, 6 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। 6 वजा 5 बरोबर 1, 1 क्रमांक असलेला टेडी बेअर काढून टाका। अरे वा, अजून एक टेडी बेअर शिल्लक आहे आणि त्याच्या हातातही 1 क्रमांकाचे कार्ड आहे। मित्रांनो, शेवटचं उदाहरण बघा। 9 वजा 8 बरोबर 1। अरे वा, उरलेला 1 क्रमांक असलेला टेडी बेअर सुद्धा काढून टाका। वा, आपण सगळे कोडे सोडवलं। प्रत्येक कोडं सोडवलं की आपण अधिक तल्लख आणि हुशार बनतो। चला
मग तयार व्हा आणखी काही मजेशीर कोड्यांसाठी. पहा, इथे काही संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करून मधली संख्या शोधायची आहे. सर्वात आधी आपल्याकडे 12 ही संख्या आहे. आपण 12 ही संख्या वेगवेगळ्या पद्धतींनी बेरीज किंवा वजाबाकी करून मिळवू शकतो. चला पाहूया त्या पद्धती. 15 वजा 3 बरोबर 12. 6 अधिक 6 बरोबर 12. 12 वजा 0 बरोबर 12. 12 अधिक 0 बरोबर 12. मग 11 अधिक 1 बरोबर 12. 14 वजा 2 बरोबर 12. वाह, किती छान! आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण 12 बनवू शकतो. पुढची संख्या आहे 15. 11 अधिक 4 बरोबर 15. 20 वजा 5 बरोबर 15. 15 अधिक 0 बरोबर 15. 18 वजा 3 बरोबर 15. 10 अधिक 5 बरोबर 15. आणि 16 वजा 1 बरोबर 15. खूप छान! आता पुढची संख्या आहे 10. 5 अधिक 5 बरोबर 10. 10 वजा 0 बरोबर 10. 8 अधिक 2 बरोबर 10. 15 वजा 5 बरोबर 10. 6 अधिक 4 बरोबर 10. आणि 11 वजा 1 बरोबर 10. वा, पहा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण 10 ही संख्या तयार केली. खरंच संख्या शिकणं किती मजेशीर आहे ना. चला आता अजून एक रोचक कोड सोडवूया. इथे आपल्याला 1 ते 3 या संख्याचा वापर करून खाली दिलेल्या चौकटींमध्ये संख्या लिहायच्या आहेत. अट अशी आहे की त्यांची उभी व आडवी बेरीज 6 आली पाहिजे. प्रत्येक रांगेत एक संख्या एकदाच आली पाहिजे. चला पाहूया. पहिल्या रांगेकडे आणि शेवटच्या स्तंभाकडे पहा. आपल्याकडे 3 ही संख्या आधीच आहे, म्हणून आपण पुन्हा 3 लिहू शकत नाही. आता उरलेल्या संख्या आहेत 1 आणि 2. पण पहा, पहिल्या स्तंभात 1 ही संख्या आधीच आहे, म्हणून आपण पहिल्या रांगेतील आणि पहिल्या स्तंभातील चौकटीत 2 लिहू आणि पहिल्या रांगेतील दुसऱ्या चौकटीत 1 लिहू. आता पहा, पहिल्या स्तंभात 2 आणि 1 या दोन्ही संख्या आहेत, म्हणून पहिल्या स्तंभातील दुसऱ्या चौकटीत आपण उरलेली संख्या 3 लिहू. आता पाहूया दुसरा स्तंभ. इथे आपल्याकडे 1 आणि 2 या संख्या आधीच आहेत, म्हणून आपण दुसऱ्या स्तंभाच्या शेवटच्या चौकटीत उरलेली संख्या 3 लिहू. आता पहा दुसरी रांग. इथे 3 आणि 2 या संख्या आधीच आहेत, म्हणून आपण दुसऱ्या रांगेच्या शेवटच्या चौकटीत उरलेली संख्या 1 लिहू. आता पाहूया शेवटची रांग. इथे 1 आणि 3 या संख्या आहेत, म्हणून आपण उरलेली संख्या 2 त्या चौकटीत लिहू. वा, अप्रतिम! आपण हे कोडे खऱ्या हुशार चॅम्पियन सारखं सोडवलं. पुढची कृती. इथे आपल्याला सर्वात जवळचा मार्ग शोधायचा आहे. सर्वात जवळचा मार्ग शोधण्याची पद्धत म्हणजे गुलाबी रेघांची संख्या मोजणे. पहिल्या चौकटीकडे पहा. गुलाबी रेघा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणून या मार्गात एकूण 8 रेघा आहेत. आता दुसऱ्या चौकटीकडे पहा आणि गुलाबी रेघा मोजा. 1 2 3 4 5 6. या मार्गात 6 रेघा आहेत. आता शेवटच्या चौकटीकडे पहा
आणि गुलाबी रेघा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणून या मार्गात 10 रेघा आहेत. त्यामुळे हा मार्ग सर्वात लांबचा आहे. दुसरा मार्ग सर्वात जवळचा आहे, कारण त्यात फक्त 6 रेघा आहेत, ज्या 8 आणि 10 पेक्षा कमी आहेत. म्हणून आपण दुसऱ्या मार्गाला टिक मार्क करूया. अतिशय छान मित्रांनो. आता वाढत जाणारी ठोकळ्यांची मांडणी पूर्ण करूया. सुरुवातीला आहे 1 ठोकळा, मग आहेत खाली 2 ठोकळे आणि त्यावर 1 ठोकळा. पुढे खाली 3 ठोकळे, मध्ये 2 ठोकळे आणि वर 1 ठोकळा. म्हणून वाढत जाणारी ठोकळ्यांची मांडणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला करायचे आहेत खाली 4 ठोकळे, त्यावर 3 ठोकळे, त्यावर 2 ठोकळे आणि अगदी वर 1 ठोकळा. वाह! आपण वाढत जाणारी ठोकळ्यांची मांडणी अगदी छान पूर्ण केली. आता खेळूया अजून एक मजेशीर संख्यांचा खेळ. इथे आपल्याला 1 ते 5 या संख्या गोलांमध्ये लिहायच्या आहेत. अशी ही दोन्ही बाजूंची बेरीज समान यायला हवी. लक्षात ठेवा, प्रत्येक संख्या फक्त एकदाच वापरायची आहे. पहिल्या आकृतीकडे पहा. डाव्या बाजूला आपण संख्या 5, 2 आणि 3 लिहू. त्या संख्यांची बेरीज 5 अधिक 2 अधिक 3 बरोबर 10. आता उजव्या बाजूला देखील आपल्याला बेरीज 10 यायला हवी. पण थांबा, आपण 5, 2 आणि 3 या संख्या आधीच वापरल्या आहेत. म्हणून उरलेल्या संख्या आहेत 4 आणि 1. मग उजव्या बाजूला आपण या संख्या लिहू. आता पाहूया दुसरी आकृती. डाव्या बाजूला आपण 3, 1 आणि 5 संख्या ठेवूया. या तिन्हींची बेरीज 3 अधिक 1 अधिक 5 बरोबर 9. आता उजव्या बाजूला आपल्याला बेरीज 9 यायला हवी. मग उरलेल्या जागांमध्ये आपण 2 आणि 4 या संख्या ठेवूया. आता उजव्या बाजूची बेरीज 3 अधिक 2 अधिक 4 बरोबर 9. वाह! पुन्हा दोन्ही बाजू समान झाल्या. शाब्बास मित्रांनो, आपण पुन्हा कोडं सोडवलं. आता पुढचं काम चित्र पूर्ण करणे. 1 पासून 20 पर्यंत क्रमाने बिंदू जोडायचे आहेत आणि मग त्यांना रंगवायचं आहे. अरे वा, हे तर छोटंसं हत्तीचं पिल्लू दिसतंय. पण थांबा, ते काळं पांढरं आहे. चला त्याला रंगवूया. आता तर हे खरोखर सुंदर रंगेबिरंगी हत्तीचं पिल्लू दिसतंय. अप्रतिम. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या कृतीकडे. इथे एक संख्या रेषा आहे 1 पासून 12 पर्यंत आणि प्रत्येक संख्येला एक रंग आहे. आपल्याकडे 3 ओळी रंगीत बिंदूच्या आहेत. त्या संख्या रेषेनुसार लावलेल्या आहेत. आता आपल्याला दिलेल्या संख्यांप्रमाणे त्या रंगीत बिंदूंना जोडून सुंदर आकार तयार करायचे आहेत. चला सुरुवात करूया. पहिला क्रम 2, 12, 10, 2. संख्या 2 चा रंग आहे पिवळा. संख्या 12 चा रंग आहे फिकट हिरवा आणि संख्या 10 चा रंग आहे करडा. चला आता आपण बिंदू जोडूया. वा, हा तर त्रिकोण झाला. पुढचा आहे 1, 4, 12, 9, 1. संख्या 1 चा रंग आहे लाल. संख्या 4 चा रंग आहे जांभळा. संख्या 12 चा रंग आहे फिकट हिरवा आणि संख्या 9 चा रंग आहे नारंगी. चला हे सगळे बिंदू जोडूया. वाह,
आपण तर आयताकृती आकार तयार केला. आता पुढचं आहे 3, 6, 11, 8, 3. संख्या 3चा रंग आहे हिरवा. संख्या 6चा रंग आहे काळा. संख्या 11चा रंग आहे नारंगी आणि संख्या 8चा रंग आहे गुलाबी. चला हे बिंदू जोडूया. वाह! आपण तयार केला एक सुंदर हिऱ्यासारखा आकार. खूप छान मित्रांनो, तुम्ही सगळ्या कृती खूप छान केल्या. एक्झामला तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि अशाने संपते आपली जादुई पहिली इयत्तेची गणित सफर. नेहमी लक्षात ठेवा, गणित खूप मजेशीर आहे आणि आपण ते नक्की करू शकतो. बाय बाय माझ्या प्रिय मित्रांनो.